राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या 4 दिवसानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड होणार आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा यांना उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे। आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्या सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य केलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का यावर शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणासाठी गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती। त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता। मी या चर्चेत सहभागी नव्हतो। याबाबत येत्या 12 तारखेला विलीनीकरणाबाबत चर्चा होणार होती। अजित पवार गेले, त्यांना परत आणू शकत नाही। आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही शरद पवार यांनी सांगितलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले। दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती, असं पवारांनी स्पष्ट केले। आता याविषयीचा निर्णय दोन्ही बाजूचे नेते करतील, असंही ते म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केले। दुर्दैवाने या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।